जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। जीवलग मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। नेमकं काय घडलं त्या रात्री, चला जाणून घेऊया सविस्तर। 11 एप्रिलच्या मध्यरात्री जालना तालुक्यातील सिरसवाडी गाव निखिल वाघमारे आपल्या शेतात निवांत झोपलेला होता, पण त्याला कल्पनाही नव्हती की ही रात्र त्याच्या आयुष्यातील शेवटची रात्र ठरणार आहे। अचानक अंधारात एक व्यक्ती त्याच्या जवळ येते आणि क्षणातच त्याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला जातो। ही घटना इतकी भीषण होती की निखिलचा जागीच मृत्यू झाला। सकाळी जेव्हा गावकऱ्यांना ही घटना समजली तेव्हा संपूर्ण सिरसवाडी गावात भीती आणि खळबळ पसरली। कोणीतरी इतक्या निर्दयीपणे हत्या केली हा प्रश्न सर्वांच्या मनात होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली। सुरुवातीला हा खून अज्ञात व्यक्तीने केल्याचा संशय होता, मात्र पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, हालचाली आणि मित्र परिवाराची चौकशी सुरू केली। तपास जसजसा पुढे गेला तसतसा संशय एका व्यक्तीकडे वळू लागला आणि ही व्यक्ती कोण होती माहिती आहे का? तोच मृत तरुणाचा जीवलग मित्र होय, ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास होता, ज्याच्यासोबत तो वेळ घालवत होता। त्याच मित्राने त्याचा जीव घेतल्याचं उघड झालं। पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। प्राथमिक माहितीनुसार या दोघांमध्ये काही दिवसांपासून वैयक्तिक वाद सुरू होते। निखिलने आपल्या आईच्या मोबाईलवर मेसेज केला। याच रागाच्या भरात आरोपीने मध्यरात्री शेतात जाऊन आपल्या मित्रावर हल्ला केला आणि एका क्षणात मैत्रीचं नातं रक्ताने माखलं। ही घटना खूप काही सांगून जाते। विश्वासघात किती भयानक असू शकतो आणि रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। आज एक कुटुंब आपल्या मुलाला गमावून बसला आहे आणि दुसऱ्या कुटुंबाचा मुलगा आयुष्यभरासाठी गुन्हेगार ठरला आहे। अशा धक्कादायक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।